पश्चिम महाराष्ट्राच्या देशमुख भाऊ आपल्या सर्वांचा हा असणारा हा रस्ता शुभारंभ मान्यवरांची सावली हे व्यक्तिमत्व म्हणजे नवी उमेद नवी दिशा ओळखते कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वागत आहे। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय साहेबांच्या प्रतिमेचं प्रतिमापूजन संपन्न होत आहे। आभार मानण्यासाठी युवा नेते अनिल सर देशमुख यांना विनंतीबद्दल त्यांनी आभार मानले। आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय संजय काका पाटील सांगली पेठ नाका या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज आम्ही या ठिकाणी सगळे जमलोय। हा रस्ता देण्यासाठी गडकरी साहेब आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता मंजूर करण्यात आला। त्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून थोडा विलंब झाला, पण नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग करण्याचं काम गडकरी साहेबांनी, या रस्त्याला पैसे देण्याचं काम गडकरी साहेबांनी केलं। तो मागं कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर टेंडर निघालं, टेंडर निघाल्यानंतर त्याच्या प्रोसेसला वेळ लागला, पण या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अतिशय ह्या गोष्टीमुळे त्रास झाला। आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी आणि या पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते दिलगिरी व्यक्त करतो की थोडा कामाला उशीर झाला, पण सब्र का फल मीठा होता है। हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे। हा रस्ता पुन्हा 30-40 वर्ष ह्याला कसली दुरुस्ती करावी लागणार नाही। अतिशय चांगल्या प्रतीचा हा रस्ता यातून निर्माण होणार आहे आणि याच्यासाठी आज निशिकांत दादांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष आमचे तरुण सहकारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या प्रत्यक्ष कामकाजाला आज सुरुवात झाली। काम अतिशय चांगल्या प्रतीचं होईल, कुठलीही अडचण असणार नाही। आम्ही सगळी मंडळी या कामावर चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून घेऊ हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। सांगली या रस्त्याचं उद्घाटनापेक्षा या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। खरं तर हा वाळवा तालुक्यामध्ये आणि विशेषतः इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 36 किलोमीटरचा रस्ता या मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळे आम्हा सगळ्यांना विशेष आनंद या रस्त्याच्या कामाला सुरुवात होते निश्चितपणे झालेला आहे। या भागातले लोकप्रतिनिधी हे विकासापेक्षा कुरघोडीच्या राजकारणामध्ये माहीर आहेत। महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा एक खुनशी राजकारणी म्हणून आहे, त्यामुळे कदाचित कुरघोडीमुळं हा रस्ता त्या ठिकाणी प्रलंबित राहिला असेल आणि या भागाचा विकास होऊ नये अशी काही लोकांची भावना असेल। या रस्त्यामुळे किती लोकांना फायदा होणार? या रस्त्यामुळे जवळपास सांगलीमधील सांगली शहर, कुपवाड शहर, मिरज शहर येथील 5-5.5 लाख लोकसंख्या, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जे अप्पर तहसील अष्ट्याची आमची जी 30-29 गावं आहेत तेथील जवळपास 2.5 लाख लोकसंख्या आणि मिरज तालुक्यातली 8 गावं इथली जवळपास 1 लाख लोकसंख्या, एवढ्या लोकांना या रस्त्याचा निश्चितपणे फायदा होईल। ज्यांनी पैसे मंजूर केले ते आदरणीय मोदी साहेबांनी केले। यापूर्वी भूमिपूजन माननीय नितीन गडकरी साहेबांनी 1 वर्षापूर्वी केलेलं होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे भूसंपादन थोडं लांबल्यामुळं त्या ठिकाणी हा रस्त्याचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात आज होते। खरं तर विकास कामामध्ये श्रेयवाद घेण्यापेक्षा विकास कामाचा पाठपुरावा करणं आणि ज्यांनी केलं आहे त्यांचं कौतुक करणं ह्याच्यासाठी मन मोठं लागतं। काही लोकांचं मन छोटं आहे आणि तेच श्रेयवादामध्ये पडतात
असं माझं व्यक्तिगत मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.